ती करायची आणि मग झालं लावून त्याला घरी जाऊया. मग सगळे म्हणजे भात लावणी संपली आपली लावून म्हणजे झालं आता. तर हा ब्लॉग आपण इथेच एडिट करतोय. ब्लॉग माणसं बघतात. तर मित्रांनो फायनली आपण ट्रॅक्टर खालतून वरती आणलाय. मी तुला नमस्कार मित्रांनो, तर मी सिद्धेश गोसावी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा कोकण साहित्याच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो आज आहे आपला भात लावण्याचा शेवटचा दिवस, म्हणजे 3च मळ्या उरल्यात. तर म्हटलं आज व्हिडिओ करूया आणि आज संपून होईल म्हटलं लावून सर्व. कारण का तरव्याची मळी राहायला काढायची, जेव्हा आपला तरवा काढून होईल तेव्हा मळी लावून घेतो, मग सर्व होतील कंप्लीट. कारण का तिकडे अडकायला झालं तिकडे आणि आपला ट्रॅक्टर खालते म्हणजे तर उचलून काढायचं वरती. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे आपले वनके झाले आहेत फायनली. तर तुमचं असंच प्रेम राहू द्या, तुमच्या सपोर्टमुळे हे झालं नसतं पूर्ण. तर 1K होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण का 1K सहजासहजी होत नाही कोणाला. तर आपले चॅनलचे 1K सबस्क्रायबर झालेत, त्यामुळे तुमच्या सर्वांसाठी धन्यवाद. तर असंच प्रेम राहू द्या. आणि आता आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया. तर सर्वजण बसले ते बघा तरवा काढतात, मम्मी मी पप्पा गेलेत आणि आपली तब्येत ठीक नाही. जर काय बोलण्यात चुकी होत असेल तर समजून घ्या. बोलायला जमत नाही. सर्व आजारी पडले आहेत इकडे, सर्वच माणसं आजारी पडले आहेत भात लावणीत भिजून. मम्मी घरात पण आमच्या पप्पा आणि बहीण आजारी पडले. मी पण आजारीच होतो. आज जरा बरं वाटतंय, काल डॉक्टरकडून आलो. तर मित्रांनो फायनली आपण ट्रॅक्टर खालतून वरती आणला आहे आणि खूप हालत बेकार झाली. आणि बघा ही इथे एक, ते समोर एक आणि तिकडे तरव्याची एक मळ राहिले. एकूण 3 राहिल्यात मळ्या. आणि बघा बांध कसे फुटले आहेत बघा पावसाने एवढं. मग म्हणजे मागे 2-3 दिवस पाऊसच पडत नव्हता, आता पडायला सुरुवात झाली आहे. आणि बघा हे तुंबले भरले पूर्ण तुंबून, आणि इकडे खाली भरले सर्व. हे लावून झालं आहे. हे लावताना आपण इथे एकदा जरा पण नव्हतो, आजारी होतो पूर्ण. आणि बघा बांध फुटलेत. आता जोपर्यंत तरवा होत नाही तोपर्यंत आपण काही चिखल करू शकत नाही. तरी पण आपण इकडची चौसर चिखल करत राहायचं, चौसर तरवा काढून होईल. नंतर तरवा काढून झाल्याच्या इथं इकडे वाट ठेवू बाहेर जायला एका साईडून. आज लावत घ्यायला पाहिजे, नाहीतर इथेच राहून जाईल सर्व. अजून भरपूर दिवस वाढत जातील लावता तरवा. बघा केवढा वाढला आहे, ढोपर एवढा वाढला आहे तरवा. आणि सर्व रान आहे. आणि माणसं येत आहेत वरतून, आणि कामाला माणसं गेली 2-3 दिवस तरवा काढायला. तरवा खूप होता. काय पप्पा इकडे ट्रॅक्टरचे चाक बदलत आहेत. काय बोलते मम्मीचा इंटरव्ह्यू? मम्मी कसं वाटतं तुला भात लावून झालं तुझं? लावून कुठे झालं, अजून 1 दिवसाचं काम बाकी आहे इथं ये करायला. काम करत नाही काय नाही, सगळं फिरत होतो इथे. काय 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 फिरत होतो सांगितलं असतं. नाही उद्या मदत फटाकन लावून टाकू येतं नाही. तर मम्मीला काय पण बोला, कधी चांगल्या बोलणार नाही माझ्याबद्दल. फक्त माझ्याबद्दल काही चांगलं नाही बोलत, बाकीच्याबद्दल भरपूर बोलल. मी तिला फक्त खटकतो. तर ती बघा माणसं येत आहेत.
मग सगळी माणसं बघतात. हे बघा आपल्याकडे 2 माणसं आले आहेत कामाला वाडीतनं. राखूची मम्मी आणि अनदाची बाई. त्यांचं लावून झालं आहे भात. त्यांचं तिकडे होतं त्या साईडला. तर भात काढायला माणसं पाहिजे. त्यांचं काम त्यांचं भात लावून झालं. त्यांना बोलवलं आता इकडे आमच्याकडे भात काढायला काम करायला. आणि तिकडे मम्मी आणि आजी आहे ते 2 काढते. तर तरवा काढायचा होता त्यामुळं बोलले. हे बघा किती झालं आहे भात काढून. तर मित्रांनो शेतामध्ये बाई कुठलं पण काम सांगा फक्त ते बांधावरती चिखल घालायला तेवढं सांगू नका. पाक हालत खूप जाम खराब होते. तर बघा वाट लागली पूर्ण. तर पूर्ण मळीच्या बांधा चिखल घालून घेतला आहे. काय म्हणतात तू काय व्हिडिओच करत असतोस कामच करत नाहीत. तर मित्रांनो व्हिडिओ पण करायला मार लागतो आणि काम पण करायला मार लागतं. त्यामुळे मी काम करताना व्हिडिओ पण माझी काढू शकत नाही आणि त्यामुळे मला पप्पा काय नांगत तेवढं दाखवायला भेटतं आहे. तर माझी व्हिडिओ काढताना काय भेटत नाही मला. तर म्हणून मी जास्त व्हिडिओमध्ये काम करायला दिसत नाही. तर आता आपलं झालं एवढं बांधा चिखल घालून. अजून बाकी आहे. दुसऱ्या मळीचं तास करायला घेतला आहे म्हणजे नांगरायला घेतलं दुसरी मळी. तर आता बघूया 2 मळीचं चिखल करायचं आहे. बस आता आलो आहे ह्या मळीचं पण बांधावर चिखल घालून झालं आणि ह्या मळीची चिखल धरलेली आहे. आता ह्या मळी चिखल करतोय आणि बाई बोंबटतं इकडून. काय रेनकोट घालते. रेनकोट भावानं रेनकोट डीला घालते. तर आपला आवाज थोडासा कमी आला आहे कारण का घसा विसा पूर्ण बसला आहे. सर्दीने जाम झाला आहे. आणि बघा पावसाने पण आपलं आगमन केलं आहे. आता मग धरून पाऊस नव्हता थोडा पण आता चालू झालं आहे परत. आणि हे बघा ह्या मळीची चिखल झाले करून. तर मित्रांनो या चहा पण आली आपली. चहा घेऊया पिऊन. आणि खत आणून ठेवलं आहे. खत मार मी नाही मारत. माझ्या पण हाताला लागलंय. असं काय करतो? नको मला मारायचं येत नाही. मला मारता येत नाही. कसला झालाय काय नाही. या कोरा चहा आहे. चहा आणि भात शेती. ती बघा चहा घेऊन जाते. तिकडे माणसांना पप्पा आहेत आणि वाडीतील 2 काकी आहेत आणि आजी आहे आपली. मागच्या व्हिडिओ दाखवलं मी जेव्हा लावणी सुरुवात केली आपण लावायला तेव्हा. आणि हे बघा खत आणून ठेवलं. मला म्हणजे खत मारून घे. आता चाय पिऊया आणि नंतर मारून घेऊया. बघूया तिलाच मारायला सांगेन. मला येत नाही मारायला जमत नाही. ते सर्वीकडे लागले पाहिजे सरळ. तर त्यामुळे पण चिखल करायला घेतले पप्पांनी. ते बघा मी जायत नाही कारण का पाऊस जोरात आहे आणि पावसात जर परत भिजलो तर परत सर्दीला आणि तापान वाट लागेल. आत्ताच बरा झालो आहे. आजच झालो आहे म्हणजे काल डॉक्टरकडून आलो आहे. काल गोळ्या वेळा घेतल्या. काल पण आलो होतो इथे पावसात. काल लावत होते इथे. म्हटलं मी 1 दिवस आराम करतो. तर आज आलो आहे बरं वाटलं आहे. तर मित्रांनो बांधा खत मारून घेऊया आपण. बघूया बघा कसं मारतो ते.
खत मारून झालेलं आहे बघा. हात बागले खत ना बेकार असतं, हाताने त्याला इन्फेक्शन होऊ शकतं आणि झोंबतं काय लागलं असेल ना आता हाताला जखम. आता ते असं बांधावं चिखल घातलं ना की हाताचे नर उकडतात, ते आपले नखात ना नखातले नर उकडतात. तर ते त्या नरामध्ये गेलं ना खत खूप झोंबतं, त्यामुळे भीती वाटतं आणि लय दुखतं, खूप दुखतं ते आपल्याला लागलं असेल तर. त्यामुळे ते आई मम्मी मारत होते, हाताला लागलं आहे त्याच्यामुळे. लावायला पण घेतलं नाही माणसांनी, ते बघा अर्धी मळी लावून झाले आणि आपण इकडं पेंड्या धुतोय. तिथेच मळीत पाणी साठलं इथेच धुतोय, नाही तर व्हाळावरती घेऊन झालं तर खालची व्हाळ आहे म्हणजे ती नदी आहे, म्हणजे आमच्याकडे व्हाळ म्हणतात. तर व्हाळात घेऊन जावं लागते आणि पप्पा त्यामध्ये चिखल करतात आणि आपण इथे पेंड्या धुतोय. आणि तर मित्रांनो हे बघा, ही मळी लावून कंप्लीट झाले. आता इकडे जी लावायला घेतले आणि इकडे पप्पा पण पेंडी धुवायला आल्यात आणि काळू पण पडत आला आहे. 6 वाजत आलेत, संध्याकाळी 6:30 वाजून गेले वाटतं असं वाटतं. आणि हे बघा इकडे मळी घेतले लावायला आणि तिकडून त्या साईडून वाट ठेवणार आणि उद्या ही करणार. तर चला ह्यांना पेंड्या धुवून देऊया. हे बघा आता पेंड्या लागतील धुवायच्या अर्ध्या, तर ह्या धुवून देऊया त्यांना. तर चला भेटूया ही मळी लावून झाल्यानंतर. मित्रांनो त्याला भात लावून झालं आजच्या दिवसाचं. आता डायरेक्ट उद्या ती मळी राहिली ती करायची आणि मग झालं लावून त्याला घरी जाऊया. तर शुभ सकाळ मित्रांनो. तर कालची आपली लावणी राहिली होती, म्हणजे लावणीचा एंड करायचा राहिला आहे आणि एक मळी राहिलं होतं आणि आपण आलो संध्याकाळी तिकडून एक लास्ट रात म्हणजे संध्याकाळी 2 मळी लावल्याने आलो घरी. आणि पावसाने परत काल सर्दी म्हणजे आजार पण जास्तच वाढलं, म्हणजे सर्दी आली ती. आता परत बरं आहे, गोळ्या खाल्ल्या आहेत. तर जाऊया परत. तर आजची मळी झाली आहे, तर एंड करूया तिचा. पप्पा खाली ट्रॅक्टर चालू केला आहे आणि आपण पण छत्री घेऊन आलो आहे, कारण का व्हिडिओ करायला भेटत आहे पावसातून. पाऊस बघा पूर्ण, तुम्ही म्हणत असाल की संध्याकाळच एकदम सकाळ झालं आहे. आता सकाळचे ठीक 10 वाजल्यात, 10:30 आणि एकदम पावसाने पण काळं करून घेतलं आहे. सकाळपासून पाऊस आहे, कंटिन्यू चालू आहे. आणि ते बघा भात बी सर्व बांधावरती ठेवलं आहे काढून. आणि मला वाटतं आहे की मला पण तर रेनकोट घेऊन जायला लागते खालती, नाहीतर कागद तर नाहीच आहे. चला आपला रेनकोट घालून घेऊया. तर मित्रांनो फायनली आपली मळी म्हणजे मळीतील भात काढून झालं आहे, तरवा काढून झाला आहे. आणि हे बघा जे गवत भरपूर सांगितलं ना, गवत उरजून आलं आहे, त्यामुळे लेट होतं. बघ गवत किती होतं आणि ह्याच्यापेक्षा अजून भरपूर होतं. तर हे आता लास्टला राहिलं ते सर्व नेऊन टाकते आता मम्मी. व्हाळात टाकेल, व्हाळातून पाणी खूप झालं आहे आणि पाऊस बघा कसं लागतोय, थांबत नाही. वारा पाऊस लागला आहे जोरात. बघा झाडं बघा कशा हळू. आणि आता पप्पा घेतील मळीचा तास करायला. मी इकडनं हे 2 बांध घालून घेतले चिखल आणि इकडचे बांध राहिलेत हा आणि हा. तर हा बांधा चिखल घातला की नंतर मग लावायला चालू करायला. आता चिखल होईल लगेच 5-10 मिनटात. तर मित्रांनो फायनली चिखल करून झाली. आता लास्ट तास फिरवत आहेत. आता चिखल होईल आणि मम्मीकडे खत घेऊन आल्या खत मारायला. आणि आता आपली लास्ट फायनल मळी लावून होईल टचअप. मग तर मित्रांनो चिखल करून झाल्या, ट्रॅक्टर बाहेर काढून घेतो आहे बघा. काल इथून वाट ठेवली होती, म्हणजे ह्या साईडला ही मळी चिखल झालं आहे कालच आणि खाली एकदम चिखल झालं आहे पूर्ण, म्हणजे पाय रुपतात आतमध्ये. तर इथून वाट ठेवली होती ट्रॅक्टर बाहेर आणायला. तर बघा ट्रॅक्टर बाहेर काढलेला आहे. आता मम्मी पण तिकडे खत मारून घेते. आता ट्रॅक्टर इथून न्यायला कसं आता ते विचार करायला लागला, कारण काय ते टायर लावून इथे वाट पण नाही न्यायला. ते बघा ह्या वाटेतून न्यायला लागणार आता. बाहेर काढून काय टाक. तर मित्रांनो सर्व पेंड्या बिंड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि आता भात लावायला पण सुरुवात केली आहे. हे बघा चला आपण पण भात लावून घेऊया, मदत करूया भात लावायला. भेटूया नंतर संपून झाल्यावरती. बघा तर मित्रांनो फायनली ही मळी पण लावून झाल्या आणि ते बघा 5 पेंड्या लावल्या, ते दाखवायला नाही भेटलं मध्ये.
आणि 5 पेंड्याने मोठं म्हणजे जास्त भात येतात आणि 5 दिवसाला 5 हे असं लावतात लाटच्या मळीत. आणि हे बघा मम्मी मॅडम मम्मी साहेब काय हाय कर जादू जादू बनले. आणि हे बघा ही मळी पण लावून झाली आणि तिकडे ते साईडची पाताळ म्हणजे वाट ठेवली ती लावायची आणि इकडे लावून झाले आणि काय इकडे वाट नाही आता इकडून जायला लागेल. इकडे आपण सुरुवात केलेली आणि इकडे एंड करतोय. आणि बघा एवढं भात उरलं इथे आहे दिसते ते बांधवर ठेवलं आहे. नंतर मित्रांनो हा ब्लॉग आपला म्हणजे भात लावणी संपली आपली लावून म्हणजे झालं आता. तर हा ब्लॉग आपण इथेच एडिट करतोय. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय.